तर नमस्कार सर्वांना. तर संध्याकाळचे वाजले आहेत, म्हणजे रात्रीचे वाजलेले आहेत 9:30. तर आमच्या आहो चाललेत ऑफिसमधील मित्रांबरोबर गाणगाप म्हणजे देवदर्शनाला चालले आहेत. तर आता पाहूया ते कुठे कुठे जातात ते मी तुम्हाला त्यांचे सगळं कुठे कुठे गेले ते तुम्हाला दाखवणार आहे. तर इथं बघा, ते गाणगापूरला गेले होते पहिल्यांदा. सकाळी पोहोचले ते, रात्री ट्रेननी प्रवास केला, सकाळी पोहोचले. तर हे त्यांनी ऑटोनी गेले होते. तिथे गाणगापूरमध्ये स्टेशनवरती गेल्यावरती ऑटोनी गेले. गाणगापूर हे जे आहे ना मंदिर, तर कर्नाटकमधील राज्यातील कलबुर्गा जिल्ह्यात भीमा आणि अमराजा नदीच्या संगमावर बसलेले अत्यंत जागृत दत्त क्षेत्र आहे, जे की स्वामींचं एक अवतार आहे बरं का. तर हे पाहू शकता, हे सगळे मित्र ऑफिसचे आहेत, त्यांचे मित्र आहेत सगळे. तर हे सगळेजण मिळून गेले होते. तर इथं पाहू शकता बाहेर मंदिराच्या बाहेर जे असतं ना, जे काही मंदिरात घेऊन जायचं असतं ते सगळं देवाचं सामान असतं ते. तर आल्यावरती हे जे काय म्हणजे मंदिराच्या आतमध्ये घेऊन जाण्यासाठी खूप सारं इथं हे असतं. ते बघा, इथं नदी आहे, जे की संगमावर स्नान केल्यावरती असं बोलतात की जे काय कपडे नेण्यापाठीमागे एक धार्मिक श्रद्धा आहे. आंघोळ करताना ना अंगावर असलेले कपडे हे भक्तांच्या आहे ना पापाचे आणि दारिद्र्याचे प्रतीक मानले जातात. म्हणून ना तिथं स्नान केल्यानंतरला ती कपडे तिथं सोडली जातात, जे की आपलं जे काही पाप किंवा असेल ते तिथे धुतलं जातं असं बोलतात लोक. तर इथं पारायणसुद्धा केलं जातं, पारायणसुद्धा होतात. तर इथं ना दत्त नृसिंह सरस्वती स्वामींचे नृत्यस्थानाचे ठिकाण असल्याने हे जुने कपडे ना टाकणे शुभ मानले जाते बरं का. तर याच्या पाठीमागचं काय माहीत नाही मला, पण असं बोलतात. तर इथं त्याच्यानंतरला अक्कलकोटला आलेलं आहे. तर तुम्ही हे सुद्धा पाहू शकता किती गर्दी आहे अक्कलकोटला. तर अक्कलकोट ना कर्नाटकमध्येच कलबुर्गा जिल्ह्यात भीमा नदी आणि अमराज नदीच्या संगमावर वसलेलं अत्यंत जागृत दत्त क्षेत्र आहे बरं का. तर इथे ना हजारो भाविक ना दर्शनासाठी येतात. आणि इथे ना जे काय आपण बोलतो ते आपल्याला मनोभावे मागितलेलं सर्व काय आपल्याला मिळतं बरं का. जिथं स्वामींच्या म्हणजे दरबारात आलंय आणि कोणी मोकळ्या हाताने गेलं असं कधीच होत नाही, कारण का माझा अनुभव आहे. तर प्रत्येकाचा वेगवेगळा अनुभव असतो. तर मला आलेला अनुभव आहे आणि मी घरी सुद्धा मला आलेला अनुभव आहे. तर इथं पाहू शकता गर्दी तर भरपूर असते. तुम्ही कधीही जा अक्कलकोटला, कधीही जा तुम्ही गर्दीचं. तर अक्कलकोटमध्ये ना राहण्याची खाण्याची अत्यंत अतिशय छान अशी सुविधा आहे बरं का. त्याच्यानंतरला ना प्रसादसुद्धा छान भेटतो इथे, जेवण वगैरे. त्याच्यानंतर बाहेर आल्यानंतरला ही आहे महाराजांचा रथ आहे महाराजांचा. त्याच्यानंतरला बाजूला आहे श्री स्वामी समर्थांची मूर्तीसुद्धा आहे, जे की लोक बाहेरून सुद्धा दर्शन घेतलं तरी फक्त मनामध्ये भावना असाव्या लागतात. भावना असेल तर देव आपल्याला कुठेही दिसतो, कोणत्याही रूपात दिसतो, बरोबर की नाही. तर तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा. तर चला, बाय बाय.